नमस्कार. छायाताई तांबे यांचं काय विजन आहे आपल्या ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी? मनामध्ये कुठेतरी विचार होता, की बाबा लोकांची सेवा करायची. कशा पद्धतीने तुम्हाला मतदारांकडून त्या वेगवेगळ्या गावच्या नागरिकांकडून प्रतिसाद मिळतो या निवडणुकीच्या निमित्ताने? प्रतिसाद तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय. कारण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही असा प्रकल्प आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत नाही. 15 वित्त आयोगातून ह्या ठिकाणी मोफत स्वर्गरथ आमच्या गावाला या ठिकाणी पुरवतो. हेच उपक्रम असतील त्या गावांमध्ये सुद्धा राबवण्याचा प्रयत्न असेल का आणि त्याच्यासाठी छायाताई कसा प्रयत्न करणार आहे? की आजही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम सक्षम नाही किंवा नाही. स्वावलंबी नाही. कुठेतरी बाबा त्यांना जर प्रशिक्षण दिलं तर निश्चितच आता सगळ्या काही त्याच्यातून व्यवसाय करतील अशातला भाग नाही. छायाताई तांबे यांच्यामध्ये काय पाहिलं किंवा छायाताई तांबे यांच्या कोणत्या जमेच्या गोष्टी होत्या जेणेकरून तुम्हाला तिकीट मिळालं? फार मोठी आर्थिक म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप गडगंज आहे अशातलाही भागात सर्वसामान्य घरातून महिला आहे. मात्र मला उमेदवारी मिळालेली तर खरं तुमच्या माध्यमातून अजितदादा असेल, अतुलदादा असेल यांचे ह्या ठिकाणी आभार मानेल. काय आव्हान काय वाटते छायाताई? नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि याच निवडणुकांच्या निमित्ताने अनेक उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. प्रत्येक उमेदवार हा आपापल्या मतदारसंघामध्ये जातोय, मतदारसंघ पिंजून काढतोय आणि मतदारांपर्यंत त्या ठिकाणी आपलं व्हिजन पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी अशाच पद्धतीने जुन्नर तालुक्यातील एक अतिशय महत्वाचा जिल्हा परिषद गट ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गट. याच ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटातील आघाडीच्या उमेदवार प्राध्यापिका डॉक्टर सौ छायाताई तांबे आज आपल्या स्टुडिओमध्ये असणार आहेत. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे, समजून घेणार आहे की त्यांचं त्यांच्या मतदारसंघासाठीचं असलेलं विजन, तसेच त्यांची राजकीय पार्श्वभूमी, आतापर्यंतचं असलेलं त्यांचं सामाजिक कार्य, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. ताई, प्रथमतः आपलं आमच्या LDTV मराठीच्या स्टुडिओत मनापासून स्वागत. नमस्कार. सर्वांत आधी आपला परिचय आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. प्रथमतः मी तुमचं ह्या ठिकाणी आभार व्यक्त करते कारण तुम्ही आज मला ह्या ठिकाणी तुमच्या स्टुडिओमध्ये बोलण्याची ह्या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल प्रथमतः तुमचं ह्या ठिकाणी मी आभार मानते. मी सौ प्राध्यापक डॉक्टर छाया अतुल तांबे, ओतूर धालेवाडी गट ह्या गटामधून मी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ ह्या चिन्हावर निवडणूक ह्या ठिकाणी लढवत आहे. माझं शिक्षण MA MPhil PhD सेट असं माझं ह्या ठिकाणी शिक्षण आहे. त्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं अण्णासाहेब वगैरे महाविद्यालय ओतूर ह्या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून ह्या ठिकाणी काम करत आहे. छायाताई तांबे यांचं काय विजन आहे आपल्या ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी? निश्चितच निवडणूक म्हटलं की निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला जी निवडणूक लढवायची ती जनतेच्या लोकांच्या सेवेसाठी आपल्याला ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने निवडणूक लढवायची असते. सर, या ठिकाणी विजन सांगायचं जर ठरलं तर कोणतीही आपण जेव्हा निवडणूक लढवत असतो किंवा सामाजिक जीवन असेल, राजकीय जीवन असेल, याच्यामध्ये काम करत असताना निश्चितच आपण पदासाठी ह्या ठिकाणी आपण निवडणूक लढवत नसतो, तर कुठेतरी आपल्या हातून समाजाची ह्या ठिकाणी सेवा घडावी हा ह्या खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी आपला उद्देश असतो. मनामध्ये कुठेतरी विचार होता की बाबा लोकांची सेवा करायची आणि मग ही सेवा करत असताना लोकांना नेमकं काय पाहिजे. ओतूर धालेवाडी हा गट जर पाहिला तर प्रामुख्यानं कृषी प्रधान असणारा हा आपला गट आहे. अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत. तसं पाहिलं तर जुन्नर तालुका खूप विकसित आहे. मग तो शैक्षणिक असेल, सामाजिक, ऐतिहासिक सगळ्याच अनुषंगानं अतिशय संपन्न, विकसित, समृद्ध असा आपला तालुका आहे. तरी सुद्धा काही अडी-अडचणी निश्चितच या ठिकाणी किंवा काही समस्या, काही प्रश्न हे असतातच. आणि मग नेमकं हा जो काही जवळपास 16 गाव आहेत आपल्या एकूण 16 गाव. एकूण 16 गाव आहेत आपल्या धालेवाडी गटामध्ये. मग प्रत्येक गावाला काय पाहिजे याचा थोडासा विचार या ठिकाणी केला आणि मग प्रत्येक गावासाठी आपल्याला काय करायचंय याचं कुठेतरी जी काही खूणगाठ आहे ती खूणगाठ या ठिकाणी किंवा आधीच याचा थोडासा विचार केला होता आणि त्यातून माझं जे काही व्हिजन आहे ते व्हिजन घेऊन मी ह्या निवडणुकीला ह्या ठिकाणी सामोरी जाते. काय कशा पद्धतीने तुम्हाला मतदारांकडून त्या वेगवेगळ्या गावच्या नागरिकांकडून प्रतिसाद मिळतो या निवडणुकीच्या निमित्तानं? प्रतिसाद तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय. कारण जेव्हा मी लोकांमध्ये जाते, कारण मी 5 वर्ष या ठिकाणी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये मी इथं 2009 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते.
त्याचबरोबर राजकारणामध्ये मी 5 वर्ष काम करते. हम्म. सामाजिक जीवनामध्ये मग महिला संघटन असेल किंवा मग महिला दिन असेल, त्या निमित्तानं महिलांचं संघटन या ठिकाणी करण्याचा मी जवळपास 4-5 वर्ष माझा प्रयत्न आहे. आणि मग हे करत असताना जेव्हा मी मतदारांपर्यंत पोहोचते, तेव्हा माझ्याकडं म्हणजे 5 वर्ष, मग मी सुरुवातीला 3 वर्ष सदस्य म्हणून ग्रामपंचायत होतो. आपण जर पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. आणि मग एवढ्या मोठ्या गावाचं सदस्य म्हणून मी सुरुवातीला 3 वर्ष काम केले. मग त्यातून साहजिकच काही जी विकास कामं आहे, ती विकास कामं मी ह्या ठिकाणी केली. किंवा मग बाकीचे जे काही लोकांच्या अडीअडचणी असतील किंवा कोणाला शक्य तितकी जे काही मदत करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि नंतर मग मला शेवटचे 2 वर्ष ह्या ठिकाणी सरपंच म्हणून ह्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि 2 वर्षाचा मला कालावधी मिळाला, फार कालावधी नाही, 2 वर्षाचा कालावधी मिळाला. मात्र ह्या कालावधीमध्ये मी निश्चितच जेवढं शक्य आहे तेवढे चांगली विकास कामं करण्याचा ओतूरमध्ये मी प्रयत्न केला. सांडपाण्याचा प्रकल्प ओतूरचा, जे उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातला आपला 1,95,00,000 सांडपाण्याचा प्रकल्प आहे. जे मी जेव्हा हे लोकांना जाते लोकांमध्ये, कारण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही असा प्रकल्प आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत नाही. त्याचं पहिलं प्रकल्प आपला ओतूरमध्ये. किती निधी लागला? 1,95,00,000 रुपये. 1,95,00,000 म्हणजे जवळपास 2 रुपये. लाखाच्या जवळपास. 2 कोटीचा जवळपास आपला तो प्रकल्प आहे. आणि मग जेव्हा मी लोकांमध्ये किंवा मग अजून उदाहरण जर द्यायचं ठरलं तर सर्वांना परिचित आहे, ओतूर ही चैतन्य महाराजांची पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी. मग सरपंच मी जेव्हा झाले तेव्हा साहजिकच आता आपण ग्रामीण भाग म्हटलं की रस्त्यावर जरा थोडीशी रहदारी असते, छोटे छोटे व्यावसायिक त्या ठिकाणी तिथं बसतात नाही का, किंवा वर्दळ असते. आमचं जे जुनं स्टँड आहे, आमची मोक्याची ती जागा आहे. मात्र त्या ठिकाणी मग कुठं कुणी गाडी लाव, कुठं काय, म्हणजे नाही का, अशा पद्धतीनं सगळं ते जुनं स्टँड होतं. आणि इतकं मोठं गाव आहे, काहीच सुशोभीकरण नव्हतं गावामध्ये किंवा काही असं फारसं वेगळं काही नव्हतं. आणि मग जेव्हा सरपंच झाले तेव्हाच मनामध्ये विचार होता की हे जे जुनं स्टँड आहे, जी गावाचं मोक्याची जागा आहे, गावचं थोडक्यात नाक आहे, तिथं आपण काहीतरी केलं पाहिजे. पण काय केलं पाहिजे, कारण आय लव्ह यू ओतूर किंवा माझं ओतूर हे तर कॉमन झालेलं आहे आपण पाहतो. मग काय करायचं, तर त्याला एक निमित्त ठरलं. आपण सगळ्यांनी पाहिलं 375 जो काय तुकाराम महाराजांना वैकुंठ गमनाला झालेला आहे, त्याचा मोठा सोहळा ओतूरमध्ये झालेला आहे. आणि मग कुठेतरी एक संकल्पना त्यातून म्हणजे विचार मनामध्ये आला की तुकाराम महाराजांचा आणि चैतन्य महाराज यांची जी भेट आहे त्याचं जर शिल्प आपण जर उभारलं तर निश्चितच संपूर्ण म्हणजे सर्व जगाला माहितच आहे की रामकृष्ण हरी जो काही मंत्र आहे तो ओतूरमधून दिला गेलेला आहे. आणि मग आपल्या ओतूरचं इतकं मोठं महात्म्य आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सप्त्याच्या निमित्तानं तर ते तर गेलेलंच होतं. आणि मग त्यातूनच तो जो काही जुन्या स्टँडवर जो काही भव्य दिव्य असा जो काही शिल्प आहे चैतन्य महाराज आणि तुकाराम महाराज यांचा त्या ठिकाणी मी ठिकाणी उभारला. किंवा मग अजून उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आमची जी ग्रामपंचायत आहे, मोठी ग्रामपंचायत आहे आमची. मग ग्रामपंचायतीमध्ये कुठेतरी आपण सुद्धा थोडीशी आधुनिकतेचा वापर केला पाहिजे. ते मग लाईट बिल ग्रामपंचायतला भरणं तसं पाहिलं तर अवघड आहे. आमचं 15-20 हजार महिन्याला लाईट बिल यायचं फक्त ऑफिसचं. आणि मग कुठेतरी त्याची बचत व्हावी म्हणून 15 वित्त आयोगामधून आमचं जो काही ग्रामपंचायतचं वरचं छत आहे त्याच्यावर जवळपास 15 किलोवॅटचा त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा पॅनल बसवला. आज आम्ही पाहिलं तर आमचं 0 लाईट बिल आम्हाला येते. जे हे का चांगला उपक्रम ह्या ठिकाणी राबवण्याचा मी प्रयत्न केला. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे आमचं ओतूर गाव इतकं मोठं गाव आहे, ह्या ओतूर गावामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक या ठिकाणी घटना दुःखद घडत असतात. आपण विचार जर केला तर कोणत्याही गावातला रहिवासी तो वर्षानुवर्ष ग्रामपंचायतला टॅक्स भरत असतो, कर देत असतो. आणि मग आपण त्या मोबदल्यात त्याला काय देतो, बाकीचं तर जे काही लाईट असेल, रस्ते असेल ते तर आपण देतोच. पण काहीतरी उत्तरदायित्व, सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे ग्रामपंचायतीने, नागरी सुविधांच्या पलीकडे जाऊन. म्हणून आम्ही 15 वित्त आयोगातून ह्या ठिकाणी मोफत स्वर्गरथ आमच्या गावाला ह्या ठिकाणी पुरवतो. म्हणजे आणि याला माझे सगळे जे सहकारी असतील, मग आमचे उपसरपंच असे प्रशांत डुंबरे असतील किंवा आमचे सगळे जे सदस्य आहे त्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. आणि आम्ही स्वर्गरथ ह्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व लोकांना ह्या ठिकाणी मोफत पुरवला जातो. त्याचबरोबर शवदायनी, मोठी शवदायनी आमच्याकडे जवळपास 95 लाखाची जिल्हा परिषदेच्याच माध्यमातून, जेव्हा आमचे मोहित दादा जिल्हा परिषदेवर सदस्य होते, मोहित डमाले, सभापती विशाल भाऊ तांबे होते, यांच्या प्रयत्नातून शवदायनी आमच्याकडं त्या ठिकाणी बसवली होती. मग शवदायनी सुद्धा आम्ही मोफत देतोय, स्वर्गरथ आपण आम्ही मोफत देतो. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या काही किंवा महिलांना प्रशिक्षण देणं असेल, कारण आपण पाहतो की आजही महिला आर्थिक दृष्ट्या
सक्षम सक्षम नाहीये किंवा नाही. स्वावलंबी नाहीये. आणि मग कुठेतरी त्यांना स्वतःच्या हक्काचे फार नाही, पण निदान स्वतःच दैनंदिन त्यांच्या गरजा भागवण्यापुरतं किंवा त्यांना जे काही इतर लागतं किरकोळ, तो खर्च भागावा म्हणून त्या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये केक बनवणं असेल, आरी वर्क असेल, शिलाई मशीन असेल, ब्युटी पार्लर असेल, जे किंवा मसाले बनवणे असेल, म्हणजे लघु उद्योग असतो. लघु उद्योग म्हणण्यापेक्षा कुठेतरी बाबा त्यांना जर प्रशिक्षण दिलं तर निश्चितच, आता सगळ्या काही त्याच्यातून व्यवसाय करतील अशातला भाग नाही, पण काही महिला त्याच्यातून निश्चितच स्वतःच्या पायावर या ठिकाणी इथं उभ्या राहिलेल्या जवळपास 350 महिलांना आम्ही या ठिकाणी 2 वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण दिलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज अनेक महिला आहेत घरगुती, कोण हे असेल ब्लाऊज शिवते, कोण ड्रेस शिवते, कोण छोटे मोठे आरी वर्कचं काम घेते, काही मसाले बनवतात, जे याचा मला निश्चितच एक अभिमान वाटतो. आणि मग जेव्हा हे सगळं मी लोकांमध्ये जाते, हे जात असताना माझ्याकडे सांगायला लोकांना ठाम काहीतरी आहे, मी केलेले, लोकांनी पाहिलेले 2 वर्षाचा कारभार या ठिकाणी आमच्या गावाने इथं पाहिलेला आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा ह्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. आणि मग जेव्हा मी लोकांमध्ये जाते किंवा मतदारांमध्ये जाते किंवा मी प्रचार दौरा करते, तो करत असताना निश्चितच माझ्याकडे काही गोष्टी ठाम इथं लोकांना सांगण्यासारख्या आहेत. खरं म्हणजे तर तेच एक मला महत्वाच्या मुद्द्यावरती बोलायचंय की तुम्ही ओतूर नगरीच्या त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम करत असताना गावासाठी खूप उत्तम काम केलं. हेच उपक्रम असतील ते जे तुमचे बाकीचे ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटातील इतर गावं आहेत, त्या गावांमध्ये सुद्धा राबविण्याचा प्रयत्न असेल का? आणि त्याच्यासाठी छायाताई कसा प्रयत्न करणार आहे? निश्चितच. कारण आता मी जेव्हा सरपंच म्हणून काम करत होते, तेव्हा माझं कार्यक्षेत्र माझं गाव मर्यादित होतं. माझी होतं. गाव माझी प्रायोरिटी होती. बरोबर. गावापुरतं मी काम करत होते. कारण सरपंच गावाचा असतो. बरोबर. पण आता मी गावापुरती मर्यादित राहणार नाही. मी माझी जवळपास 16 गाव आहेत गटामध्ये. सगळ्या गावांचा ह्या ठिकाणी विकास करणं यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि मग साहजिकच जेव्हा मी गावांमध्ये फिरते, मग प्रत्येक गावाची गरज काय आहे, मग छोटी काही गाव आहेत, मग तिथं रस्त्याचे अजून प्रश्न आहे, मग त्या ठिकाणी रस्ता असेल, काही ठिकाणी लाईटचे प्रश्न आहेत, ते लाईट असणं किंवा पाणंद रस्ते असणं, हे त्या ठिकाणी म्हणजे करण्यासारखे आहेत. किंवा मग ओझर सारखं आपण क्षेत्र पाहिलं, मोठं असं तीर्थक्षेत्र आहे, मग त्या ठिकाणी सांडपाण्याचं जर प्रोजेक्ट, म्हणजे तिथं गरज आहे. कारण अनेक भाविक येतात, आपण पाहतो राहायला वास्तव्यास भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आणि मग ओतूरला जो आम्ही काही जो प्रोजेक्ट केलाय, त्या पद्धतीचा प्रोजेक्ट जर आम्ही ओझरमध्ये जर केला तर निश्चितच ओझरचा सुद्धा ह्या ठिकाणी सांडपाण्याचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी मिटणार आहे. म्हणजे ओझर गावची ती गरज आहे. बाकीची छोट्या गावांमध्ये तो फारसा उपयोगी ठरणारा नाहीये, मात्र ओझरमध्ये हा प्रकल्प निश्चित या ठिकाणी करता येईल. किंवा मग जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा अंगणवाड्या असतील, ह्या त्या गावाची हे करून गरज ओळखून त्या ठिकाणी ते केले जातील. किंवा मग महिला अस्मिता भवन, माझं अजून एक महत्वाचं विजन आहे की प्रत्येक गावामध्ये किंवा एखादं मोठं गाव, प्रत्येक आता काही काही गाव आपण पाहतो तर लहान गाव आहेत, त्या ठिकाणी शक्य नाही, पण जेवढं मला शक्य होईल लोकांची, त्या ग्रामस्थांची जशी मागणी असेल तसे महिला अस्मिता भवन ह्या ठिकाणी उभा करण्याचा किंवा चालू करण्याचा एक माझा मानस आहे. शेती प्रधान असा आपला गट आहे. मग शेतीच्या अनुषंगाने मग कुठं शेतकऱ्यांना काही प्रशिक्षण असतील किंवा मग वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना काही मार्गदर्शन करणं, त्यासाठी कार्यशाळा घेणं, हाही माझा निश्चित या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुम्हाला ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटासाठी त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. काय छायाताई तांबे यांच्यामध्ये काय पाहिलं, किंवा छायाताई तांबे यांच्या कोणत्या जमेच्या गोष्टी होत्या जेणेकरून तुम्हाला तिकीट मिळालं, आणि कोणत्या तुमच्या जमेच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला येणाऱ्या निकालाच्या विजयापर्यंत घेऊन जातील? काय वाटतं? जमेच्या गोष्टी इथं सांगण्यापेक्षा, कारण मी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर उतरून 2 वर्षे सरपंच पदाची धुरा या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सांगायला लागत नाही, आपलं कामच बोलतं. आणि मला वाटतं की माझं कामच पाहून माझा पक्षाने या ठिकाणी विचार केला. अतिशय सर्वसामान्य घरातली मी महिला आहे किंवा फार राजकीय मोठी पार्श्वभूमी नाहीये, असं असताना किंवा फार मोठी माझी आर्थिक परिस्थिती खूप गडगंज आहे, अशातलाही भाग नाही, सर्वसामान्य घरातली मी महिला आहे. मात्र मला उमेदवारी मिळाली. मी तर खरं तुमच्या माध्यमातून अजितदादा असेल, अतुलदादा असेल यांचे ह्या ठिकाणी आभार मानेल, कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेचा त्यांनी या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी विचार केला किंवा उमेदवारी मला दिली. निश्चितच तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी त्यांचा आभार मानेल. आणि मला एवढं सांगायचं आहे की माणसं बोलण्यापेक्षा
माणसाचं कामच बोलतंय. मला वाटतं माझं काम पाहून माझं ह्या ठिकाणी पक्षानं विचार केला असावा. काही निवडणुकीला सामोरे जात आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस मी निवडणूक लढला त्यावेळेस ग्रामपंचायत होती. एक छोट्या पातळीवरचं हो. राजकारण होतं किंवा लढाई होती. पण आता तुम्हाला जिल्हा परिषदेची ही निवडणूक लढायची आहे. लढाई म्हटले की साहजिकच त्या ठिकाणी विरोधी पक्ष सुद्धा आला, उमेदवार साहजिक आला. हो. काय आव्हान काय वाटते छायाताई? आव्हान म्हणण्यापेक्षा ग्रामपंचायत आता ओतूर जर पाहिलं तर हम्म. जवळपास 35-40 हजार लोकसंख्येचं ओतूर गाव आहे. आमच्या जवळ 17-17.5 हजार मतदार ओतूर गावचं आहे. ग्रामपंचायतची निवडणूक मी ह्या ठिकाणी लढवली. तो माझी सुरुवात होती, राजकारणातली माझी सुरुवात होती. ती सुरू असताना सुद्धा विरोध आता राजकारणामध्ये यायचंय किंवा निवडणूक म्हटलं की तुम्ही म्हणलं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी आल्याच. आणि मग तिथून तेव्हाच काही गोष्टी मग नाही का गावातून बऱ्यापैकी तुम्हाला जर सांगायचं जर ठरलं तर तेव्हा सुद्धा थोडासा गावातून बाबा मला तिकीट देण्यावरून थोडासा विरोध झाला होता. मग मला अपक्ष लढावं लागलं होतं. मात्र अपक्ष लढून सुद्धा मी चांगल्या मताने या ठिकाणी विजयी झाले होते. आताही मला तेव्हा उत्तरपूर्ती लिमिटमध्ये हे होतं. आता 16 गावांमध्ये पोचायचे. निश्चितच आव्हान असणार आहे. कारण आपलं माय सरपंच म्हणून माझा जो परिचय तो ओतूर असेल किंवा ओतूरच्या आजूबाजूची जी गाव आहे तिथे माझा परिचय. पण आता बाकीचा जो काही भाग आहे इकडची जी 4-5 गाव आहेत, मग कुमशीत असेल, धालीवाडी असेल किंवा मग शिरोली असेल, ही गावं नवीन आमच्या गटामध्ये जोडली गेलेली. पहिला आपला जो गट आहे ओतूर पिंपरी असा आपला गट होता. आता तो ओतूर धालीवाडी असा गट झालेला आहे. इकडची जी 4-5 गाव आहे नव्यानंच या ठिकाणी ओतूर गटामध्ये या ठिकाणी जोडली गेली. निश्चितच त्या ठिकाणी थोडासा संपर्क कमी होता. प्रथम तर मी तिथं जाते. आता तेव्हा मला मी कोण आहे, मी कुठली आहे, हे थोडंसं लोकांना सांगावं लागतं. कारण साहजिकच आहे, कारण त्या गावांमध्ये मी पोहोचलेली नव्हते. पण 1-1.5 महिना झाले, 2 महिने झाले मी प्रचार करते. त्या निमित्तानं माझा जो चेहरा आहे तो ह्या गावांमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. आणि मग साहजिकच जरी आजूबाजूची गाव असली तरी एकमेकच ह्या गावामध्ये ह्या सरपंचाचं काम कसं आहे हे लोकांना ती माहीतच असतं. त्याच्यामुळे इतकं काही फारसं अडचण येत नाही. आता लढायचंय, निवडणूक लढवायची म्हणल्यावर निश्चितच ती ताकदीनिशी लढावी लागणार आहे. त्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागणार ते निश्चितच या ठिकाणी केले जाणार. खरं तर छायाताई तुम्ही नोकरी पण करतायत म्हणजे सर्व्हिस अतिशय चांगलं काम आहे तुमचं प्रोफेशन की अध्यापनाचं काम करतायत. ज्ञानदानाच्या माध्यमातून या देशाची भावी पिढी घडवण्याचं खरं तर तुम्ही काम करतायत. ग्रामपंचायतवरती सरपंच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स होत होत्या स्थानिक पातळीवरती. आता 16 गावांचं काम करायचंय. कसं बॅलन्स करणार? खरं सांगू का, सरपंचाला खूप काम असतं. मला वाटतं की सरपंच हे अतिशय म्हणजे एकदम ग्राउंड लेवलवरचं पद आहे. म्हणजे सकाळी तुमची सुरुवात सकाळी कधी म्हणजे 5-6 वाजता कधी सुरुवात होऊ शकते तुमची. कोण पाणी आणलं नाही, कोण काय म्हणेल, अनेक समस्या लाईट असतात. लागली नाही. लाईट लागली नाही किंवा अनेक वेगवेगळे लोकांचे प्रश्न असतात. मला वाटतं की ग्रामपंचायत किंवा सरपंच म्हणून काम करणं मला मोठी जबाबदारी वाटते. त्याच्यापेक्षा मला वाटतं निश्चितच हे थोडंसं कमी आहे. आणि मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. मी 2009 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. तुम्हाला जर सांगायचं तर मी 9 वर्ष लग्नानंतर ओतूरवरून निमगाव सावा या ठिकाणी अपडाऊन रोज केलेले. इतकं दूर रोज 9 वर्ष मी रोज प्रवास करत होते. त्यानंतर मग मी 2019-20 मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये ओतूर या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळं मला सवय आहे. म्हणजे आव्हान मला असं काही फारसं वाटत नाही. 8 ते 11 मी तिथे थांबते. त्यानंतर मग मी गावामध्ये वेळ देते. जे तो जो काही बॅलन्स आहे तो मी बॅलन्स बऱ्यापैकी सांभाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मला फारसं काही त्याच्यामध्ये अवघड काही वाटत नाही. काय अनुभव काय येतात प्रचार प्रसाराच्या निमित्ताने तुम्ही लोकांमध्ये जातायत? काही गोष्टी निश्चितच सांगितल्या जातील, आमच्याकडे ही अडचण आहे, काही बरं झालं तुम्ही उभ्या राहिल्या किंवा कोणी विरोध करत होतं का? काय नेमकं? प्रचार करत असताना जेव्हा आपण लोकांपर्यंत जातो निश्चितच लोकांच्या काही अपेक्षा असतात. आणि जेव्हा मग अनोळखी एखादं वेगळं दुसरं गाव आहे तिथं आपण प्रचाराला जातो. पण तरी ती लोक सांगतात. मग प्रामुख्याने हे फिरत असताना एक गोष्ट लक्षात आलेली की रस्त्यांचे बऱ्यापैकी जे पाणंद रस्ते आहेत त्या पाणंद रस्त्यांचा बऱ्यापैकी आपल्याकडं मोठा प्रश्न आहे. मग जेव्हा आपण लोकांपर्यंत जातो तेव्हा ते सांगतात ताई आमचा हा रस्ता झाला पाहिजे, हा रस्ता झाला तर आमची माल आम्हाला काढणं जाणं येणं थोडंसं सोयीस्कर होईल. हा सगळ्यात मोठा प्रश्न मला या ठिकाणी पाहायला मिळतो. किंवा मग काही ठिकाणी लाईटीचा प्रश्न असेल किंवा मग आपलं बिबट प्रवण तालुका आहे, काही ठिकाणी मग बिबट्याचं, मग त्या संदर्भात तुम्ही काही उपाययोजना केल्या पाहिजे असे लोक भरभरून या ठिकाणी बोलतात. ताई ज्यावेळेस तुम्हाला लोक संधी देतील खरं तर तुम्ही एज्युकेटेड आहात, उच्च शिक्षित आहात आणि शिक्षणाचा निश्चितच फायदा होत असतो.
तुम्ही जिल्हा परिषदेवरती नेतृत्व करण्यासाठी गेल्याच्या नंतर तुमच्या जिल्हा परिषद गटासाठी, ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटासाठी कसा फायदा होऊ शकतो, जसा ओतूर गावाला झाला? निश्चितच तुम्ही म्हटलं त्या पद्धतीनं, कारण मी आधीच सांगितलं की निवडणूक जी लढवायची हं. ती काही केवळ फक्त पद मिळावं, सत्ता हं. मिळावं हा माझा उद्देश नाही. हं. कारण मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते, हं. सेवा देते मी. आणि मग कुठेतरी ही जी मला निवडणूक लढवायची हं. ती निवडणूक सुद्धा मला ह्या ठिकाणी लोकांची सेवा करायला मिळावी ह्यासाठी मी ह्या ठिकाणी निवडणूक ह्या ठिकाणी लढणार आहे. हं. आणि मी जेव्हा जिल्हा परिषद सरपंच पदावर काम करत असताना अनेक मोठं गाव आहे आमचं, अनेक वेगवेगळे प्रश्न असतात. मग त्या निमित्तानं जिल्हा परिषदेला आम्हाला जावंच लागतं. बऱ्याचदा म्हणजे एक दर आठवड्याला आम्हाला जिल्हा परिषदेला ह्या ठिकाणी जावंच लागायचं. मग तिथं जात असताना बाबा आपलं जे काही जी कामं आहेत, ती कामं त्या ठिकाणी व्यवस्थित त्याचे प्रस्ताव दाखल करणं किंवा त्याचं कुठं काम कोणतं केलं पाहिजे, कोणत्या गावामध्ये, त्याचा थोडासा अभ्यास करून त्या ठिकाणी निश्चितच जास्तीत जास्त चांगली कामं करण्याचा किंवा आणण्याचा मी ह्या ठिकाणी प्रयत्न करणार. ताई, तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की जो सांडपाणी व्यवस्थापनाचा जो हं. काही प्रश्न आहे तो सोडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात. पण आजही ओतूर गावचा जो कचऱ्याचा प्रश्न आहे, तो कचऱ्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. मग सांडपाणी व्यवस्थापनाचं जसं तुम्ही श्रेय घेता, तसं जो काही कचरा आहे, कचरा व्यवस्थापनाचा किंवा त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये छायाताई कुठेतरी अपयशी ठरत असं वाटत नाही का? नाही, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. कारण ओतूर गावचा जो काही कचऱ्याचा प्रश्न आहे, बऱ्याच वर्षापासून कचरा, कारण मोठं गाव आहे, कचरा मोठ्या प्रमाणामध्ये, कचऱ्याचा प्रश्न होतो म्हणजे तो काही प्रश्न आज निर्माण झाला अशातला भाग नाही. बरेच वर्ष 10-15 वर्षापासून ओतूरचा कचऱ्याचा प्रश्न या ठिकाणी भेडसावतोय. मी जेव्हा सरपंच झाले, कारण इथून मागं प्रत्येक आमची जी ग्रामसभा आहे, ती ग्रामसभा आमची कचऱ्याच्या प्रश्नावर या ठिकाणी गाजलेली. मग आमच्याकडे 2 गायरान आहेत. एक मेंगळवाडीला, एक डोमेवाडीला आमचं गायरान आहे. मग प्रत्येक ग्रामसभेमध्ये मेंगळवाडीमध्ये आम्ही ठराव करायचो की मेंगळवाडीमध्ये कचऱ्याचा प्रकल्प झाला पाहिजे. मग तिथले स्थानिक लोक विरोध करायचे, कचरा आमच्याकडे नको. ते मग गाव ते- तुमच्याच झेडपी हो, गटामध्ये येतंय? आमच्या याच्यामधले. हां. पण स्थानिकांचा विरोध व्हायचा. मग डोमेवाडीवर विरोध करायचा, आमच्याकडे नको. हं. ज्याचे आमचे बरेच 4-5 वर्ष म्हणजे मी सरपंच होण्या अगोदरपासून तो आमचा प्रश्न या ठिकाणी गाजतोय. पण जेव्हा मी सरपंच झाले तेव्हा हाही प्रश्न, बाकी मी तुम्हाला जसं सांगितलं, मग सुशोभीकरण असेल, जुन्या स्टँडवरचं किंवा सांडपाण्याचा विषय असेल, त्या पद्धतीनं अजून माझं एक व्हिजन होतं की आपण आपल्या कार्यकालामध्ये ह्या ठिकाणी घनकचऱ्याचा प्रकल्प यशस्वी करायचा किंवा सुरू करायचा, हे माझ्या कुठेतरी डोक्यात होतं. मग याच्यावर मी तोडगा काय काढला की बाबा जर इकडचे ग्रामस्थ विरोध करतायत, तिकडचे करतायत, तर तो कचरा कुठे नेणार. मग मी सुरुवातीला सरपंच झाल्यानंतर जो 5-6 महिने झाले असतील मला, 5-6 महिन्यानंतर मी गावामध्ये ज्या मानवी वस्तीपासून दूर जे जागा आहे, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही, बरोबर. अशी एक खाजगी तत्वावर जागा 2 एकर जागा ह्या ठिकाणी घेतली. ती आपण त्याचा 25 वर्षाचा करार सुद्धा ह्या ठिकाणी केला. त्यानंतर एक कंपनी आहे आमच्याकडे, नारायणगावचे प्राचार्य बोवली सर म्हणून, ते आमच्या बरोबर वलवणकर डॉक्टर आमचेच गावचे अच्छा. सुपुत्र आहेत. ते 7 जणांची टीम आहे. ते आमच्या बरोबर ह्या ठिकाणी कचऱ्याचा प्रकल्प ह्या ठिकाणी करणार आहे. आणि त्यासाठी जे आम्हाला युनिव्हर्सिटी लागतात, त्या युनिव्हर्सिटी मध्ये आमचा बऱ्यापैकी त्या ठिकाणी वेळ गेला. कारण आम्ही बरेचदा सेवा, अगदी अतुल दादा बेनके आमच्या बरोबर युनिव्हर्सिटीसाठी 2-3 वेळा झडपीला आले होते. पण त्याच्यात आमचं थोडंसं 3-4 ज्या टेक्निकल ज्या काही अडचणी युनिव्हर्सिटीच असेल किंवा मग ध्वनी प्रदूषण वगैरे सगळ्या ज्या काही नसेल, त्याच्यामध्ये थोडंसं ह्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये वेळ गेला. पण आज जर तुम्ही म्हणजे पाहिलं, जे काही टेक्निकल आमच्या ज्या अडचणी त्या सगळ्या ह्या ठिकाणी आम्ही सोडवलेल्या आहे. आम्ही बेळगाव ह्या ठिकाणी प्रकल्प पाहायला गेलो होतो. पुण्यामध्ये जे चांगले प्रकल्प आहेत कचऱ्याचे ते पाहायला गेलो आणि सगळा अभ्यास करून ह्या ठिकाणी ओतूर गावला कचऱ्याचा प्रश्न कसा सोडवायचा किंवा कोणता प्रकल्प उभा करायचा, हे आमचं ह्या ठिकाणी पूर्ण सगळ्या ज्या तांत्रिक बाबी किंवा टेक्निकल ज्या बाबी त्या सगळ्या ह्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. आता आम्हाला एनओसी मिळाल्या आणि आचारसंहिता लागली, त्यामुळे थोडीशी आम्हाला काम करायला त्या ठिकाणी आम्ही थांबलो. पण इलेक्शन झाल्यानंतर लगेचच आमचा ओतूरचा जो काही कचऱ्याचं जे काम आहे ते सुद्धा ह्या ठिकाणी निश्चितच सुरू होईल. त्यासाठी आमचा जो महत्वाचा प्रश्न होता जागेचा, तो जागेचा प्रश्न आमचा या ठिकाणी सुटलेला आहे. ती जागा आम्ही भाडे तत्वावर ह्या ठिकाणी घेतलेली ओतूर ग्रामपंचायतनं. त्यानंतर जी कंपनी आमच्या बरोबर काम करते ती कंपनी सुद्धा आमचं त्यांच्या बरोबर सुद्धा ह्या ठिकाणी करार झालेला आहे आणि इथून इलेक्शन नंतर आम्ही त्याच्यावर सुद्धा काम करायला
करायला ह्या ठिकाणी सुरुवात करणार आहे. कारण मोठे जे प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे, मग सांडपाण्याचा असेल प्रश्न किंवा घनकचरा, ते काही वर्ष 2 वर्षात 6 महिन्यामध्ये सुटणारे नसतात. त्याला कालावधी सुद्धा तितकाच बरोबर. बरोबर असतो. म्हणून थोडासा जो काही कचऱ्याचा प्रश्न आहे तो थोडासा जर आमचा रेंगाळा, पण जर ते एनओसी वगैरे जर लवकर मिळाल्या असत्या, जागा जर लवकर मिळाली असती, तर आमच्याच कार्यकाळामध्ये ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम सुरू झालं असतं. एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते. खरं तर ते आपण जर थोडं मागे जाऊन जर पाहिलं तर विधानसभेची जी निवडणूक झाली त्यावेळेस आपल्याला 2 राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढताना पाहायला मिळाल्या. मग राष्ट्रवादी पवार साहेबांची असो किंवा राष्ट्रवादी अजितदादांची असो. हं. पण आता ह्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, आता इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात, काय फायदा होऊ शकतो? कारण पवार साहेबांचं सुद्धा या तालुक्यासाठी फार मोठं योगदान राहिलेलं आहे. नक्कीच सगळ्यांना ही आनंददायी गोष्ट आहे. हं. कारण आपण विधानसभेला पाहिलं की राष्ट्रवादी ह्या ठिकाणी 2 गट ह्या ठिकाणी झाले. शरद पवार गट असतील, अजितदादा गट असेल. याच्यामध्ये निश्चितच जो काही तोटा किंवा जो काही फटका जो बसलेला आहे तो आपल्याच पक्षाला. कारण एकाच विचारसरणीची जी हे माणसं आहेत हं. ती ह्या ठिकाणी विभागली गेली आणि त्यात आपण पाहिलं विधानसभेचा निकाल काय लागला. निश्चितच त्याचा पक्षाला या ठिकाणी फटका बसलेला आहे. आणि मग ह्या सगळ्याचा कुठेतरी विचार करून या ठिकाणी आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका ह्या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र येऊन घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. निश्चितच हा निर्णय जेव्हा पवार साहेब असतील, अजितदादा असतील किंवा जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी हा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा निश्चितच सर्व कार्यकर्त्यांना ह्या ठिकाणी आनंद झाला. कारण आतापर्यंत एका ताटात जेवलेले जे कार्यकर्ते ते ह्या निर्णयामुळे ह्या ठिकाणी त्यांच्यामध्ये दुरावा आला होता आणि पुन्हा एकत्र आले. निश्चितच त्याचा आनंद प्रत्येक कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी झालेला आहे आणि मला वाटतं की निश्चितच येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या गुण्या गोविंदाने एकत्र कार्यकर्ते ह्या ठिकाणी अतिशय हुरपानं ह्या ठिकाणी त्या एकत्र येऊन लढणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच ह्या ठिकाणी निवडणुकामध्ये याचा फायदा होणार आहे. अजून दुसरी सांगायची गोष्ट राहिली तर माननीय शरदचंद्र पवार साहेब, तुम्ही आता विचारलं की त्यांचं तालुक्यावर योग्य राहिलेले, केवळ तालुक्यावरच नाही तर आपल्या देशाचं संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले, कृषी मंत्री केंद्रीय म्हणून कृषी मंत्री. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम केलेले आणि पवार साहेबांच्या सांगा अभिमानाची गोष्ट आहे. शेतीप्रधान असा आपला देश आहे आणि मग जेव्हा ते केंद्रीय कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलं तेव्हा निश्चितच शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे काही त्यावेळी निर्णय घेतलेले ते अतिशय शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी अगदी नाही का लाभदायक त्या ठिकाणी ठरलेले. ते म्हणजे मग ऊस असेल किंवा मग अनेक जे काही कांदा असेल, म्हणजे ऊस त्यांच्या असेल. निर्णयानंतर या ठिकाणचा सगळा परिसर फुलला, फुलला. हिरवागार झाला. 5 धरणं आपल्या तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्याचं महाराष्ट्रातला एकमेव तालुका. एकमेव तालुका 5 या ठिकाणी धरणं आहे. आपण मी सुरुवातीला सांगितलं की जुन्नर तालुका अतिशय काय समृद्ध आहे. का समृद्ध आहे? कारण आपल्याला पाणी आणि ही सगळी पुण्य कुणाची तर मला वाटतं पवार साहेबांची आणि त्याच्यामुळे आपला हा जो तालुका आहे तो ह्या ठिकाणी सुजलम सुफलम या ठिकाणी झालेला आहे. छायाताई, तुमच्या विरोधात असलेल्या ज्या काही उमेदवार आहेत शिवसेनेच्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच त्या ठिकाणी महत्वाच्या पदावरती कार्यरत होत्या. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तिकीट त्या ठिकाणी नाकारल्यामुळे विरोधी पक्षामध्ये गेल्या, शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि आता त्या तुमच्या समोर आहेत. तुम्ही एकमेकाच्या प्रतिस्पर्धी आहात, म्हणजे एक काळ सोबत काम केलेले, आत्ता या निवडणुकीच्या निमित्तानं प्रतिस्पर्धी आहात. तुमच्या दोघांमध्ये प्रमुख लढाई होणार आहे. कसं पाहता याचा परिणाम तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणवेल की तसं दिसत नाही? काय नेमकं? मी प्रतिस्पर्धी समजत नाही. कारण मी तुम्हाला सांगितले की लोकांची सेवा करायची, काम करायचे म्हणून मी ह्या खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये लढवलेली. मी फक्त ह्या ठिकाणी माझं विजन असेल, काम असेल त्याच्यावरच मी ह्या ठिकाणी फोकस करणार आहे किंवा त्याच जोरावर मी लोकांपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. मी माझा प्रतिस्पर्धी ह्या ठिकाणी कुणालाही समजत नाही. जो जी लढाई जो ज्याच्या त्याच्या पद्धतीने या ठिकाणी लढणार आहे. त्याच्यामुळे मला असं याच्यामध्ये काही वेगळं असं काही वाटत नाही. एक शेवटचा महत्वाचा प्रश्न, छायाताईंना निकालाचा विश्वास काय वाटतो? निश्चितच विजयाची खात्री या ठिकाणी आहे. कारण लोकांची 5 वर्ष सेवा केलेली, शिक्षण क्षेत्रात अनेक दिवस मी काम करते, सामाजिक क्षेत्रात काम करते आणि मला वाटतं मी आधीच तुम्हाला सांगितलं की बोलण्यापेक्षा कामाला महत्व देणारी मी आहे. त्यामुळे साहजिकच मी बोलणार नाही, माझं जे काम आहे मला वाटतं 5 तारखेला माझं कामच बोलेल आणि निश्चितच
जे काही ओतूर धालेवाडी गटातले जे काही मतदार आहे ते माझं काम पाहून या ठिकाणी निश्चितच मला रूपी आशीर्वाद या ठिकाणी 5 तारखेला घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून या ठिकाणी देतील हा निश्चितच मला या ठिकाणी विश्वास आहे. तर त्याच मुद्द्याकडे आपल्याला यायचंय. आमच्या LDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटातल्या मतदारांना काय आवाहन कराल? तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी ओतूर धालेवाडी गटातील माझ्या मतदारांना या ठिकाणी एवढंच विनंती करणारे आव्हान नाही, एवढीच विनंती करू शकते की मला ज्या पद्धतीनं मी ओतूर गावची 5 वर्ष सेवा केली तशीच मला आपल्या गटाची सेवा करण्याची संधी सर्व मतदार बंधू भगिनींनी ह्या ठिकाणी द्यावी आणि 5 तारखेला घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून मतरूपी आशीर्वाद द्यावे. निश्चितच मी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्या गटाची, माझ्या गावाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असेल. एवढंच मी या ठिकाणी मतदारांना आवाहन करू. ताई, खरं तर उमेदवार म्हणून तुम्ही मतदारसंघामध्ये फिरतायत. तुमचा जो संपूर्ण ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गट आहे पिंजून काढतायत. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. पण इतक्या व्यस्त दिनक्रमातून सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या LDTV मराठीच्या स्टुडिओला आलात, आमच्यासोबत बातचीत केली, आपलं व्हिजन आमच्या LDTV मराठीच्या माध्यमातून तुमच्या मतदारांपर्यंत, तुमच्या मतदारसंघातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवलं. याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा आमच्या LDTV मराठीच्या वतीने निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी माझं जे व्हिजन आहे ते व्हिजन ह्या ठिकाणी लोकांपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितच तुमच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी तुमचं सुद्धा मी ह्या ठिकाणी धन्यवाद खूप खूप देते. धन्यवाद. धन्यवाद.